तर वेलकम बॅक टू आफ्टर लॉंग टाईम गाईज. खूप दिवस झाले, खूप म्हणजे 13-14 दिवस झालं मी व्हिडिओ नाही टाकत आहे. खूप परेशानी, खूप अडचणी, काय सांगू, इडापिडा. पण आता थोड्या कमी म्हणजे कमी झाल्या, थोड्या टळल्या नाहीत. ठीक आहे, जाऊ द्या, बाकी सगळं मी सांगत राहीन. आपलं नवीन घर आहे, 2 BHK इट इज गाईज. आता हे नंतर दाखवतो जरा होम टूर. जरा कामात आहे आता थोडंसं, म्हणजे काम चालू केलं गाईज पुन्हा एकदा तुमच्या भावाने. तर आता मग पहिल्यांदा आपले पोहे वगैरे वडले आणि त्याच्यानंतर डायरेक्ट नंदडेअरीचा चहा घेतला आणि डायरेक्ट निघालो कामाकडे. तर आज मी चाललोय भोसरीमध्ये. हो, तुम्ही बरोबर ऐकले. पण जाता जाता आपल्या मोबाईलला चड्डी घालाय म्हटलं, कारण पाऊस खूप चालू आहे. त्याच्यानंतर मग आपण भोसरीमध्ये पोहोचलोय गाईस. आणि मग आता चालू झाले कॉल आपले. आता तुम्हाला सांग का, मी या प्रोफेशनमध्ये नवीन आहे. मला ही जागा आणि काम दोन्ही नवीन आहे, त्याच्यामुळे मला काही कळत नाही. डायरेक्ट जे दिसतं तिकडे शिरतो आणि विचारत बसतो काही बी. मग काय भोसरीच्या ना, अरे म्हणजे भोसरीच्या या कडाहून त्या कडाकडे सगळे डॉक्टर आलटून पालटून टाकले. सगळी भोसरी आपण हुडकून टाकली. त्याच्यानंतर ना मला जायचं होतं म्हणजे FC रोडला. आता तुम्ही म्हणता फिरायला चालला का FC ला? नाही रे बाबा, पहिल्यासारखं नाही राहिलं आता. नाशिक फाट्यावर आलो, मग आपली मेट्रो पकडली. काम आहे रे आता, काम धाम करावं लागतं, काय सांगा तुम्हाला. बाकी आपलं चिमुकल्याचं मस्त चिल चालू आहे, रीला बिला बघायला लागलाय, काय खतरनाक. त्याच्यानंतर मग आलो इकडं, मेट्रो बदल, हे बदल, ते बदल. फायनली FC मध्ये पोहोचलो होतो. FC ला यायचं एकच रिझन होतं, म्हणजे आमच्या मॅनेजर मॅडम. मग इथं आलो मॅडम सोबत, ठेचा वडापाव वगैरे ट्राय केला आम्ही. आणि कसं आहे ना, मॅडम सोबत असले ना, माझं कॉन्फिडन्स एकदम हाय राहतो, म्हणजे खतरनाक भाई विषय. मॅडम ना असं म्हणजे कधी लो फील करून देत नाहीत. सगळं एक नंबर, सगळं समजावून सांगतात. आता मॅडमला टाटा बाय बाय केलं, आपल्याला जायचं होतं वापस आकुर्डीकडं. मग काय मेट्रो दरेकर भाई अवतार तर एवढा खतरनाक झाला का नाही, काय सांगावं. इथं आल्यावर मग आपले पिंपरी चिंचवडची मेट्रो पकडली आणि डायरेक्ट आपण पोहोचलोय नाशिक फाट्याला. आता पळायला लागलो पटपट, गाडी बघावं लागून कुठं लावली भाऊ. इथं लावलेली गाडी, हो एवढं. मग गाडी घेतली आणि इथं 10 दिवस झालं एक शर्ट शिवाय टाकलेला. 2 दिवसात दे म्हटलं होतं भाई, मीच गेलो 10 दिवसांनी, काय सांगू. फायनली रूमवर आलेलो, थका हारा भाई इन्सान, लागले जॉबला. मग पोराला बघून वाटतं की भाऊ जॉब बीब करावं लागलं. खूप अवघड आहे, पण ठीक आहे, चला चालायचंच. बाकी भेटू उद्या.